5वी पिढी आहे माझी, की जी आम्ही या गणपती मूर्ती आणि याच्या बनवतोय. आजोबांपासून मातीच्या मूर्ती वगैरेच आम्ही करत आलोय. पण जसं मध्ये हा काळ आला, पीओपीच्या मूर्ती, हलक्या मूर्ती हव्या आहेत, उंच उंच मूर्ती बनवायच्या आहेत. तर तो कुठेतरी एक नंतर भाग आम्हाला थोडासा खटकायला लागला, की पीओपीच्या मूर्तीचं थोडं विसर्जन म्हणा किंवा या गोष्टी नीट होत नाहीत. तर त्यासाठी म्हणून मग आम्ही पेपरची बघितली, की जी वजनालाही हलकी होईल, विसर्जनालाही सोपी होईल, की कुठल्याही कृत्रिम तलावात तुम्ही विसर्जन करा, सहज दबून जाईल पटकन लवकर. हा एक आम्ही उद्देश धरून चालू केलेला. तर साधारण आम्ही 2010 पासून पेपरच्या मूर्ती चालू केलेल्या आहेत. आज आता 15 वर्ष चालू आहेत. दर वर्षाला हे करताय, पण घडवण्याचा जो कार्य आहे ते कसं होतं ते त्याविषयी? साधारण आता बघायला गेलं एक मूर्ती आम्हाला बनवायला 15 ते 20 दिवस जातात. तर तो जो मेन पार्ट आहे एखाद्या मूर्तीचा किंवा तो आहे लेबरचाच हा कॉस्ट म्हणा आपण किंवा म्हणू, की बरेच लोक म्हणतात पेपरच्या मूर्ती महाग आहेत किंवा पीओपीपेक्षा महाग होतात, लगद्यापेक्षा महाग होतात. पण त्याचं रिझन तेच आहे, की 15 दिवस एकच मूर्ती बनते. तिथेच आपण पीओपीचे बनवू तर 15 दिवसात 150 मूर्त्या रेडी होऊन जातील. तो एक मिनिट. तुमचं नाव सांगा. प्रतीक मोरेश्वर पवार.